लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरण संपले आहे का? कारण आमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्यापही जमा झाले नाहीत। यामध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्यांचं मत आहे की आम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्यांतर्गत मागील महिन्यामध्ये 3000 रुपये जमा झाले होते, परंतु आता आम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये अजूनही का जमा झाले नाहीत आणि मग आमचे पैसे येणार आहेत की नाही? आज हे वितरण सुरू आहे की वितरण थांबलं आहे? या वितरणाबाबतचे सविस्तर अपडेट आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। लाडकी बहीण योजनेतील सर्व अपडेट्स आपण वारंवार आणि रेग्युलर पद्धतीने घेत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण कधी सुरू झाले तर हे वितरण 15 तारखेपासून सुरू झाले आहे आणि त्याच दिवशी आपण सांगितलेलं तुम्हाला की 15 तारखेचं जे वितरण आहे ते वितरण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये संध्याकाळी 5 ते 7 वाजलेपर्यंत त्या ठिकाणी वितरण सुरू झालं आणि 10 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींना मेसेज आले की पैसे जमा झालेत म्हणून। आता काल दिनांक 16 तारखेला सकाळीपासूनच वितरणाची प्रक्रिया पार पडत होती आणि संध्याकाळपर्यंत अनेक महिलांना हे पैसे आले आहेत। म्हणजे काल अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आणि सर्वच्या सर्व टप्प्यांमध्ये वितरण झालं आहे। अगदी रात्री 10 वाजेपर्यंत, सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत अनेक लाडक्या बहिणींना मेसेज येत होते की त्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा, 1500 रुपये जमा। परंतु अजूनही यामध्ये काही महिला बाकी आहेत का? तर हो, अजूनही अनेक महिला आहेत। अनेक म्हणजे प्रमाण कमी आहे, परंतु त्या महिला बाकी आहेत की ज्यांच्या खात्यावरती हे वितरण होणे बाकी आहे। आता यामध्ये काय असतं की लॉट असतात, लॉट क्रिएट केले असतात आणि लॉट प्रमाणे पैशांचे वितरण होत असते आणि म्हणून अनेक महिला यामध्ये अजूनही अशा आहेत की ज्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचे 1500 रुपये जमा झाले नाहीत, ज्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जमा झाले होते। म्हणूनच आज देखील 17 जून रोजी देखील हे वितरण चालू असणार आहे आणि आजही ज्या ज्या महिला प्रलंबित आहेत त्या प्रलंबित महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये जमा होणार आहेत। कोणत्याही प्रकारची अडचण नाही आणि घाबरून जाऊ नका। अनेक महिलांनी मला मेसेज केले, आमचे पैसे का आले नाहीत, आमचे पैसे का आले नाहीत। लक्षात घ्या, मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की 15 तारखेला वितरण कमी प्रमाणामध्ये झालं आहे। 16 आणि 17 या दोनही दिवशी वितरण होईल आणि 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। पण ज्या महिलांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये आले नव्हते, त्या लाडक्या बहिणींना मात्र मे महिन्याचे देखील पैसे येणार नाहीत आणि तशाच पद्धतीने विषय आहे। आज वितरणाचा शेवटचा दिवस आहे असे देखील सांगितलं जात आहे। म्हणजेच की ज्या महिला बाकी आहेत, अजून अनेकांनी विचारलं की आम्ही पालघरमधून आहोत, आम्ही ठाणेमधून आहोत, आम्ही नागपूरमधून आहोत, आम्ही अमरावतीमध्ये आहोत, आम्ही वाशिममधून आहोत, आम्ही जळगावमधून आहोत, आम्ही सोलापूरमधून आहोत, आम्ही कोल्हापूर, आम्ही पुणे, आम्ही सातारा, आम्ही या जिल्ह्यामधून आहोत, तरी आमचे पैसे का आले? तर लक्षात घ्या, हे वितरण सुरू आहे आणि आजही तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। आजही अनेक महिलांना मेसेज पडत आहेत की त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा झालेले आहेत। आता ज्या महिलांना पैसे नाही आले त्या महिलांचा विषय काय होणार? लक्षात घ्या, जर तुम्हाला मार्च महिन्यापासून पैसे आले नसतील, मार्च एप्रिल 2 महिन्याचे पैसे आणि आता मे महिन्याचे देखील पैसे आले नसतील, तर तुम्ही समजून जा की तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र करण्यात आलेलं आहे। आता अपात्र केलं म्हणजे काय की तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत आणि हे अपात्रतेचं कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, तुमच्या जवळील महिला व बालविकास विभाग पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जायचंय आणि त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या आणि प्रकल्प अधिकारी तुम्हाला क्लिअर सांगतील की तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या निकषामधून त्या ठिकाणी अपात्र केलेला आहे। तुर्तास व्हिडिओमध्ये एवढंच आहे। आजही वितरण सुरू आहे आणि आजही पैसे जमा होत आहेत। तुमचे पैसे जमा झाले आहेत का नक्की कमेंट करून सांगा, व्हिडिओ शेअर करा आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब